नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी डॉक्टर स्मिता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या वेट लॉस जर्नीमधला, आपल्या फिटनेस जर्नीमधला एक खूप महत्त्वाचा टॉपिक समजून घेणार आहोत आणि तो म्हणजे बेली फॅट लॉस. म्हणजे पोटावरची चरबी कमी करताना कुठल्या कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं असतं, फॉलो करणं गरजेचं असतं, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बऱ्याच लोकांचं वजन नियंत्रणात असतं, ते ओव्हरवेट नसतात, पण पोटावरती फॅट खूप जास्त प्रमाणात असतं, पोट खूप जास्त सुटलेलं असतं. तर अशा लोकांसाठी सुद्धा या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. जर तुम्हाला पोटावरती खूप जास्त फॅट असेल तर अशा वेळेला अनेक वेगवेगळे आजार होण्याची शक्यता बळावत असते. जसं की टाईप 2 डायबिटीस आहे किंवा हृदयाचे अनेक वेगवेगळे आजार आहेत, हाय ब्लड प्रेशर आहे, स्ट्रोक आहे किंवा जीवनशैलीशी निगडीत असणारे अनेक वेगवेगळे आजार, या आणि यासारख्या इतर आजारांचं मूळ हे पोटावरच्या चरबीमध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतं. त्यामुळं बेली फॅट कमी करणं हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळं जर तुम्ही सुद्धा तुमचं सुटलेलं पोट कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर या 4 महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. नेहमीप्रमाणे या सगळ्या गोष्टी आपण सायंटिफिक वेमध्ये समजून घेणार आहोत. त्यामुळे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. चला तर मग सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला. नंबर 1, सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे पोटावरचं फॅट कमी करण्यासाठी कुठल्या प्रकारचे व्यायाम करणं गरजेचं असतं. बऱ्याच लोकांच्या मनामध्ये असा गैरसमज आहे की आपलं फक्त पोट सुटलेलं आहे तर त्यामुळं आपल्याला इतर कुठलेही व्यायाम करण्याची गरज नाही, फक्त पोटाचे व्यायाम आपण करायला हवे ज्यामुळं पोट आपलं आत जाण्यासाठी मदत होईल. तर आता यामागे किती तथ्य आहे हे आपण समजून घेऊया. यामागचं वैज्ञानिक कारण आपण समजून घेऊया. आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मसल्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे स्नायू आहेत. आपल्या पोटावरती सुद्धा स्नायू आहेत. पोटावरती जे मसल्स आहेत त्यामधला सगळ्यात पहिला महत्त्वाचा मसल म्हणजे रेक्टस ॲब्डॉमिनस, म्हणजे 6 पॅक्समध्ये आपल्याला जो दिसतो आपल्या पोटावरती तो मसल. नंबर 2, दुसरा महत्त्वाचा मसल म्हणजे इंटरनल आणि एक्सटर्नल ऑब्लिक मसल. आणि नंबर 3, तिसरा महत्त्वाचा मसल जो आपल्या पोटाच्या खालच्या भागावरती बेल्टसारखा असतो त्याला म्हटलं जातं ट्रान्सवर्स ॲब्डॉमिनस मसल. आता ज्या वेळेला इंटेन्स ॲब्स वर्कआउट केले जातात, म्हणजे भरपूर प्रमाणात पोटाचे व्यायाम केले जातात, अशा वेळेला हे स्नायू दुखावले जातात. या दुखावलेल्या स्नायूंना त्यातून रिकवर होण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो. म्हणजे ही जी मसल रिपेअरमेंट आहे यासाठी जवळजवळ 48 ते 72 तास आपल्याला द्यावे लागतात. यासाठी आपल्याला स्नायूंना थोडी रेस्ट द्यावी लागते, विश्रांती द्यावी लागते. या सगळ्या गोष्टींचा सायंटिफिकली व्यवस्थित विचार केला तर आता तुमच्या लक्षात येईल की आठवड्यातून 2दा जरी तुम्ही ॲब्स वर्कआउट केले, पोटाचे व्यायाम केले, तरीसुद्धा तुम्हाला बेली फॅट कमी करण्यामध्ये त्याची चांगली मदत होऊ शकते. दररोज ॲब्स वर्कआउट करण्याची, पोटाचे व्यायाम करण्याची गरज अजिबात नसते. मग दररोज कुठल्या प्रकारचे व्यायाम आपल्याला करायला हवेत? तर अशा प्रकारचा व्यायाम ज्यामध्ये आपल्या हृदयाची गती चांगल्या प्रमाणात वाढत असते, म्हणजेच कार्डिओ वर्कआउट्स. सगळ्यात उत्तम, सगळ्यांना जमणारा आणि प्रत्येकजण इझिली करू शकेल असा कार्डिओ वर्कआउट म्हणजे ब्रिस्क वॉकिंग. दररोज तुम्ही 45 मिनिटं किंवा 60 मिनिटांचा जरी ब्रिस्क वॉक नियमितपणे घेतलात तरीसुद्धा ही गोष्ट तुम्हाला तुमच्या बेली फॅट लॉसमध्ये खूप उपयोगी ठरते. दररोज नियमितपणे भरभर चालणं, ब्रिस्क वॉक घेणं हा एक उत्तम कार्डिओ वर्कआउट आहे. या व्यतिरिक्त सुद्धा अनेक प्रकारचे कार्डिओ वर्कआउट्स आहेत. याबद्दल आपण एका वेगळ्या व्हिडिओमध्ये बोललेलो आहोत. कुठले कुठले कार्डिओ वर्कआउट्स आहेत, घरच्या घरी आपल्याला करता येतील असे कार्डिओ वर्कआउट्स कुठले कुठले आहेत, या सगळ्या गोष्टी आपण त्या व्हिडिओमध्ये अगदी सायंटिफिक वेमध्ये समजून घेतलेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला जर याबद्दल जास्त माहिती हवी असेल तर त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तो व्हिडिओसुद्धा तुम्हाला पाहता येईल. तर आता इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आपल्याला लक्षात ठेवायची आहे की जरी तुम्हाला हातापायावरती फार विशेष फॅट नसेल,
आणि फक्त पोटावरती फॅट असेल तर अशा वेळेला सुद्धा तुम्हाला कार्डिओ वर्कआउट्स तुमचं बेली फॅट कमी करण्यामध्ये फायदेशीर ठरतात आणि त्यामुळं नियमितपणे आपण ब्रिस्क वॉकिंग करा किंवा तुम्हाला जे आवडतात असे कुठलेही कार्डिओ वर्कआउट्स तुम्ही तुमच्यासाठी निवडू शकता आणि आठवड्यातून 2दा इंटेन्स ॲब्स वर्कआउट म्हणजे पोटाचे व्यवस्थित प्रकारचे व्यायाम प्रकार तुम्ही करू शकता आणि ही गोष्ट तुम्हाला तुमच्या बेली फॅट लॉसमध्ये खूप फायदेशीर ठरू शकते. आता पाहूयात नंबर 2 आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे पेशन्स, थोडासा धीर ठेवणं. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. वेट लॉसवर आपण ज्या वेळेला असतो किंवा बेली फॅट लॉस करत असतो अशा वेळेला लगेचच आपल्याला रिझल्ट्स मिळाले पाहिजेत अशी आपली अपेक्षा असते, पण ॲक्च्युली तसं होत नाही. खरं पाहता या गोष्टी लगेचच होत नाहीत. आपण बऱ्याच वेळेला राईट डिरेक्शनमध्ये प्रयत्न करत असतो, पण लगेचच आपल्याला रिझल्ट काही दिसले नाही आहेत म्हणून आपण प्रयत्न सोडून देतो. बरेच लोक आपले प्रयत्न अर्ध्यावरती सोडून देतात. बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपण आज सुरुवात केली तर आपल्याला 15 दिवसात 8 दिवसात रिझल्ट्स मिळायला हवेत, आपलं पोट आत गेलेलं आपल्याला दिसायला पाहिजे. वास्तविक पाहता असं अजिबात होत नाही. आपल्या पोटावरती साठलेलं जे फॅट आहे ते 4-8 दिवसात साठलेलं नाही आहे, त्यासाठी काही महिने गेलेले आहेत, काही वर्षसुद्धा गेलेली आहेत. त्यामुळं ते कमी करत असताना आपल्याला थोडा धीर ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. महिनोन्महिने वर्षानुवर्ष साठलेलं हे फॅट कमी करण्यासाठी आपल्याला स्वतःला, आपल्या शरीराला थोडा वेळ देणं गरजेचं आहे. तुम्हाला तुमच्या पोटाचा घेर जर कमी झालेला पाहायचा असेल, पोटावरची चरबी जर कमी झालेली पाहायची असेल तर यू हॅव टू बी इन द गेम, म्हणजे तुम्ही प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे. थोडा वेळ आपल्या शरीराला आपल्याला द्यायला हवा, हे आपण आपल्या मनाला समजावून सांगायला हवं आणि अशी आपल्या मनाची तयारी आपण करून घ्यायला हवी. हा धीर आपण का ठेवायला हवा? कारण फॅट लॉस करत असताना आपल्या पोटावरचं फॅट हे सगळ्यात शेवटी कमी होत असतं. आपण ज्या वेळेला फॅट लूज करायला सुरुवात करतो म्हणजे आपलं वजन हळूहळू कमी व्हायला लागतं, शरीरावरचं फॅट कमी व्हायला लागतं, त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आपला चेहरा स्लिम झालेला दिसतो. म्हणजे आपल्या चेहऱ्यावरचं जे एक्स्ट्राचं फॅट आहे ते गेलेलं दिसतं आणि चेहरा सगळ्यात आधी स्लिम होतो. त्यानंतर आपली मान, खांदे आणि छातीचा भाग हा बऱ्यापैकी बारीक होत जाताना दिसतो आणि यानंतर आपले पाय, मांड्या यावरती जे एक्स्ट्रा फॅट आहे ते कमी होत जात असतं आणि यानंतर मग आपल्याला आपल्या पोटावरचं फॅट कमी होत जाताना दिसून यायला सुरुवात होते. या सगळ्या प्रोसेसमध्ये पोटावरचं फॅट कमी होत असतं, पण त्याचा रेट खूप कमी असतो. अगदी कमी प्रमाणात हे फॅट बर्न होत असतं. ज्या लोकांनी सक्सेसफुल वेट लॉस, फॅट लॉस केलेला आहे किंवा जे बॉडी बिल्डर्स आहेत त्यांच्यामध्ये तुम्ही ही गोष्ट ऑब्झर्व करू शकता. त्यामुळं स्पॉट रिडक्शन ज्याला म्हटलं जातं ते प्रॅक्टिकली कधीही होत नसतं. शरीराच्या एकाच भागावरचं फॅट कमी होत गेलेलं आहे असं आपल्याला कधीही दिसून येत नाही. ज्या वेळेला आपण फॅट लॉस करत असतो अशा वेळेला आपला ओव्हरऑल फॅट लॉस होत असतो. फॅट लॉस करत असताना आपल्या शरीराच्या कुठल्या पार्टवरचं फॅट बर्न होत जायला हवं, सगळ्यात आधी बर्न व्हायला हवं, हे आपल्या हातात अजिबात नसतं. आपलं शरीर अशा वेळेला खूप स्मार्टली काम करत असतं आणि म्हणूनच व्यायाम आपल्याला पूर्ण शरीराचा करायला हवा. आहार आपल्याला पूर्ण शरीरासाठी घ्यायला हवा. बरेच लोक असा प्रश्न विचारतात की आम्हाला फक्त बेली फॅट आहे आणि म्हणून आम्हाला ताबडतोब ते बेली फॅट कमी करण्यासाठी काहीतरी मॅजिक रेमेडी सुचवा. आजकाल सोशल मीडियावरती सुद्धा बऱ्याच वेळेला काही अनसायंटिफिक गोष्टी प्रमोट केल्या जातात, जसं की हळदीचं पाणी प्या, आल्याचं पाणी प्या किंवा यासारख्या गोष्टी करत राहण्यापेक्षा त्यामागचे वैज्ञानिक तथ्य समजून घेऊन मग आपण या गोष्टी स्वतःवरती प्रयोग करायला हव्यात. ब्लाइंडली कुठल्याही गोष्टी फॉलो करणं आपण टाळायला हवं. आता पाहूयात नंबर 3 आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट. बेली फॅट कमी करण्यासाठी भात बंद करणं गरजेचं आहे का, चपाती बंद करणं गरजेचं आहे का, यासारखे प्रश्न विचारले जातात. आता इथे सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट आपण लक्षात ठेवायला हवी आणि ती म्हणजे कार्ब्स डझंट मेक यू फॅट. कार्ब्स म्हणजेच कार्बोहायड्रेट्स हे आपल्या शरीराला एनर्जी देणारे असतात.
खूप जास्त प्रमाणात जर तुम्ही कार्बोहायड्रेट्स घेत असाल तर त्यामुळं तुमचं वजन वाढण्याची, बेली फॅट वाढण्याची नक्कीच शक्यता असते. पण प्रमाणात तुम्ही प्रत्येक गोष्ट घेऊ शकता, प्रत्येक गोष्ट खाऊ शकता. आता बेली फॅट कमी करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची आहे आणि ती म्हणजे कॅलरी डेफिसिट. आता म्हणजे नेमकं काय, तर आपल्या शरीराला दररोज एक्स कॅलरीजची गरज लागते. म्हणजेच 2000 कॅलरीजची माझ्या शरीराची दररोजची गरज आहे असं आपण समजूया. तर या 2000 पैकी जर 500 कॅलरीज माझ्या शरीरात कमी गेल्या तर त्यामुळे माझ्या शरीरामध्ये कॅलरी डेफिसिट निर्माण होईल, म्हणजेच कॅलरीजची कमतरता निर्माण होईल. आणि अशा वेळेला आपल्या शरीरामध्ये एक्स्ट्रा जे फॅट आहे त्याचा वापर आपलं शरीर इंधन म्हणून करायला लागेल. अशा वेळेला एक्स्ट्रा जे फॅट आहे ते ब्रेकडाऊन होत असतं आणि त्याचा वापर आपलं शरीर इंधन म्हणून करत असतं आणि अशा प्रकारे ते फॅट बर्न होत जात असतं. कॅलरी डेफिसिटमध्ये जर तुम्ही आहार घेत असाल तर तुम्हाला तुमचा वेट लॉस नक्कीच दिसून येतो. आता इथे आणखी एक प्रश्न बरेच लोक विचारतात की आम्ही खूप कमी खातो तरीसुद्धा आमचं वजन कमी होत नाही, असा सुद्धा बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो. आता या प्रकारात जर तुम्ही येत असाल तर अशा वेळेला तुम्हाला तुमची फूड डायरी ठेवणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आपण दिवसभरामध्ये काय काय नेमकं खातो याची नोंद करून ठेवणं गरजेचं आहे. आता ही फूड डायरी कशी मेंटेन करायची, यामध्ये नेमक्या कुठल्या कुठल्या गोष्टी लिहायच्या, कशा प्रकारे लिहायच्या, यासाठी आपण एक वेगळा खास व्हिडिओ केलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तुम्हाला जर गोष्टी लिहून ठेवायच्या नसतील तर ते सुद्धा ठीक आहे. तुम्ही ऑनलाईन फूड ट्रॅकर्स जे आहेत त्याचा वापर करू शकता. वेगवेगळ्या प्रकारचे ॲप्स आहेत त्याचा वापर करू शकता. अशा केसेसमध्ये आपला दररोजचा फूड इनटेक ट्रॅक करणं हे सुद्धा आपल्याला खूप फायदेशीर ठरू शकतं. त्यामुळे तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की कुठलाही पदार्थ आहारातून बंद करण्यापेक्षा तुमच्या शरीराला दररोज आवश्यक असणाऱ्या ज्या कॅलरीज आहे त्यापेक्षा थोड्या कमी कॅलरीज असणारा आहार तुमचा असायला हवा. कुठल्याही प्रकारचे ॲग्रेसिव्ह इंटेन्स डाएट्स करण्यापेक्षा ही गोष्ट आपल्याला आपल्या बेली फॅट लॉसमध्ये खूप चांगले रिझल्ट्स मिळवून देते. आता पाहूयात नंबर 4 आणि चौथी महत्त्वाची गोष्ट. बरेच लोक असा प्रश्न विचारतात की पोट कमी करण्यासाठी आम्हाला काही गोळ्या घेता येतील का, काही औषधं घेता येतील का, काही वेगवेगळ्या प्रकारचे फॅट बर्नर्स जे आता बाजारामध्ये उपलब्ध आहेत ते आम्ही घेऊ शकतो का, काही प्रकारचे शेक्स, पावडर्स, पिल्स किंवा इन्स्टंट सप्लिमेंट्स आम्ही घेऊ शकतो का, यासारख्या काही गोष्टी घेतल्यानंतर आम्हाला इझिली बेली फॅट लॉस करता येईल का, हा प्रश्न खूप कॉमनली विचारला जातो. हे जे फॅट बर्नर्स आहेत त्यामुळे वजन कमी होतं हा एक खूप मोठा गैरसमज आहे. जर असं होत असतं तर जगामध्ये आपल्याला ओव्हरवेट लोक दिसलेच नसते. मोठे मोठे स्टार्स, सेलिब्रिटीज, अनेक यूट्यूबर्स, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स यासारख्या गोष्टी प्रमोट करत असतात. ते घेतल्यामुळं कसं आपलं वजन बारीक होतं, कसं पोट आतमध्ये जातं, या सगळ्या गोष्टी अगदी पटवून देत असतात. पण हे सगळे पेड प्रमोशन्स असतात. यासाठी त्यांना त्या ब्रँडकडून पैसे मिळालेले असतात आणि म्हणून या गोष्टी प्रमोट केल्या जातात. पाहणाऱ्यांना असं वाटतं की या गोष्टी घेतल्यामुळं, या पिल्स घेतल्यामुळं, हे शेक्स घेतल्यामुळं किंवा या पावडर्स घेतल्यामुळं हे बारीक आहेत. आपण स्वतःला एज्युकेट करणं खूप गरजेचं आहे. कुठली गोष्ट सायंटिफिक आहे, कुठली गोष्ट अनसायंटिफिक आहे हे आपण स्वतः तपासून पाहणं खूप गरजेचं आहे. फॅट बर्नर्स फॅट कमी करण्यासाठी मदत करत नसतात. आपण आपल्या चॅनलवरती नेहमी हेल्थ, फिटनेस, वेट लॉस यासारख्या गोष्टींबद्दल बोलत असतो. पण आजपर्यंत अशा प्रकारच्या कुठल्याही प्रोडक्टचं प्रमोशन मी माझ्या चॅनलवरती केलेलं नाही. कारण मला माझ्या ऑडियन्सला अजिबात मिसलीड करायचं नाही आहे. फॅट लॉस करत असताना, पोटावरची चरबी कमी करत असताना या 4 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं, फॉलो करणं हे खूप गरजेचं आहे. नक्की या सगळ्या गोष्टी करून पहा.
तुम्हाला त्याचे कसे रिझल्ट्स मिळाले हे सुद्धा मला खाली कमेंट करून कळवा. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल. यासारखेच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज घेऊन मी दर आठवड्याला येत असते. ही सगळी माहिती मी सायंटिफिक वेमध्ये तुमच्यासमोर ठेवत असते. त्यामुळे जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो थँक्यू व्हेरी मच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.